चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीतील 16 सदस्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झालाय। यासाठी महानगरपालिकेच्या विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी महापौरांनी संबंधित पक्षाच्या गटनेत्यांनी दिलेल्या नावांची घोषणा केली। मात्र काँग्रेसकडून 7ही नावं ही आमदार विजय वडेट्टीवार गटाचे असल्यानं खासदार प्रतिभा धानोरकर गटाला मोठा धक्का बसलाय। महापौरांची निवडणूक झाल्यानंतर तात्काळ स्थायी समितीची निवड प्रक्रिया पूर्ण होणं अपेक्षित होतं। मात्र 1 महिना उलटूनही ही निवड न झाल्यानं नगरसेवकांमध्ये मोठा असंतोष पसरला होता। काँग्रेससह सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी महापौरांची भेट घेत स्थायी समिती निवडणुकीबाबत तात्काळ निर्णय घेण्याची आक्रमक मागणी केली होती। त्यानंतर आज स्थायी समिती सदस्यांच्या नावांवर अंतिम निर्णय घेण्यात आला। यामध्ये काँग्रेसचे 7, भाजपचे 6, शिवसेना उबाठा पक्षाचे 2 आणि जनविकास सेनेचे 1 असे एकूण 16 सदस्य स्थायी समितीत असणार आहे। काँग्रेस पक्षाकडून वसंत देशमुख, सचिन कत्याल, राजेश अडूर, संजीवनी वासेकर, चंदा वैरागडे, सोफिया तवंगर, विनोद लभाने यांना संधी देण्यात आली आहे। भाजपकडून सुभाष कासनगोटुवार, संजय कचरलावार, प्रज्वलांत कडू, सारिका सुंदरकर, सविता सरकार, पुष्पा उराडे या 6 जणांना संधी देण्यात आली आहे। शिवसेना उबाठाकडून मनस्वी गिऱ्हे आणि श्रुती घटे यांना संधी देण्यात आली आहे, तर जनविकास सेनेकडून पप्पू देशमुख स्थायी समितीत जातील। दरम्यान काँग्रेसकडून स्थायी समितीत जाणारी 7ही नावं हे आमदार विजय वडेट्टीवार गटाचे असल्यानं खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला मोठा धक्का बसलाय। त्यामुळे धानोरकर गटाच्या नगरसेवकांनी काँग्रेस गटनेते राजेश यांच्या विरोधात महानगरपालिका परिसरात घोषणा दिल्या। स्थायी समितीच्या सदस्याचा विषय घेऊन महानगरपालिकेने इथे महानगरपालिकेत बैठक बोलावण्यात आलेली होती। या स्थायी समितीच्या सदस्याची जी निवड झालेली आहे ही निवड अयोग्य पद्धतीने झालेली आहे असं माझं म्हणणं आहे। काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी जी नावं प्रपोज केली होती किंवा सुचवलेली होती त्या नावामध्ये बदल करून काँग्रेसच्या गटनेत्यांनी इथे सभागृहामध्ये स्वतःच्या मर्जीने नावं दिलेली आहे। एकाच प्रभागातले 2-2 नगरसेवकाचे नावं स्थायी समितीच्या सदस्यासाठी त्यांनी सुचवली आहे आणि त्यामुळे आम्ही बहुतेक नगरसेवकांनी या गोष्टीचा आम्ही बहिष्कार केलेला आहे आणि सभागृहातून वॉकआउट केलेला आहे। आरोप असं काही नाही आहे। चंद्रपूर शहर महानगरपालिकामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून 27 नगरसेवक निवडून आले। 27 पैकी मध्ये 7 नाव पटाचे होता, आता नाव 7 गेले आहे। मग पुढच्या वर्षी अजून 7 जाणार आहे। असं आपल्याकडे 27 नगरसेवक काँग्रेसचे आहे आणि 5 वर्षामध्ये सर्वांचं नाव तिकडे जाणारच आहे। आणि झोन सभापती आहे, आता महिला बाल कल्याण आहे, असं वेगळे वेगळे कमिटी आहे। सर्वांना चान्स कुठेतरी कुठे भेटणारच आहे।